जगातल्या पहिल्या ड्रायव्हरलेस कार प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव. भाजपचे पदाधिकारी सुजय पत्की यांनी त्यांचा विलोभनीय अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अगोदर पत्की यांनी वेमो कार बुक केली. त्यानंतर त्यांना दिलेल्या वेळेनुसार कारने त्यांना पिक केले. कार अनलॉक करताच कारचा दरवाजा ओपन झाला आणि सुरू झाला चित्तथरारक अनुभव. नमस्कार. सॅन फ्रान्सिस्को मधल्या युनियन स्क्वेअर मध्ये मी आता उभा आहे आणि इथून लुंबार्ड स्ट्रीटला जाण्यासाठी जगातली पहिली जी ड्रायव्हरलेस कार आहे वेमो ती आम्ही बुक केली आहे. 1885 मध्ये गाडीचा जन्म झाला. जर्मनीमध्ये शोध लागला. तिथपासून ते आज 2025 पर्यंतचा हा जो ड्रायव्हरलेस कारचा प्रवास आहे तो आजचा प्रवास हा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ही वेमो कार केली आहे. ही वेमो कार मला माझ्या ऍपमध्ये दाखवते की 1 मिनिटावरती आहे आता आणि ती आता इथून आम्हाला पिकअप करेल. तो अनुभव मी तुम्हाला दाखवतोच. 2 वेमो येतात. त्यात आपली गाडी कुठली आहे हे आपल्याला इथे आल्यावरच कळेल. माझा हा पहिलाच अनुभव आहे. ही आपली गाडी आहे. त्याच्यावरती SP लिहिलंय आणि आता तुम्ही बघू शकाल ऍपमध्ये की मी अनलॉक म्हटल्यावरती याचा दरवाजा अनलॉक होईल. हा अनलॉक झालाय. गुड आफ्टरनून वेमो. आणि ही राईड आपण स्टार्ट करूया. दरम्यान वेमोने वेलकम करून माहिती द्यायला सुरुवात केली. Hello from Waymo. हॅलो. As we get going, just give us 1 minute to cover a few riding tips. This experience may feel futuristic, but the need to buckle up is the same as always. सिग्नल आला आणि गाडी थांबली. Pedals during low ride. या सिग्नलला गाडी थांबली आहे. Check on riders, improve our product and more. But our microphones are only on when you're connected to rider support. So sing it. प्रवासात वेमो कारकडनं गाडीचे फीचर आणि इतर माहिती द्यायचं काम सुरूच होतं. Pull the handle twice to exit. The first pull unlocks. The second opens the door. अखेर वेमोला थँक्यू म्हणत पत्की यांचा प्रवास पूर्ण झाला. Pull the handle twice to exit. The first pull unlocks. The second opens the door. आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय. Your vehicle approaching. लंबाड You're here. स्ट्रीटला पोहोचलो. Please make sure it's clear before exiting. थँक्यू वेमो. दरम्यान पत्की यांनी मुलासोबत ड्रायव्हरलेस कारची दुसरी राईड देखील अनुभवली. सॅन फ्रान्सिस्को येथील रस्ते आणि गर्दी पाहता कारमधील प्रवास अतिशय सुरक्षित असल्याचं पत्की यांना जाणवलं. रस्त्यावर माणूस दिसतात गाडी पूर्णपणे थांबते आणि पुन्हा सुरू होते. एकंदरीत पत्की यांचा अनुभव पाहता तुम्ही देखील या ड्रायव्हरलेस कारच्या प्रेमात पडले असाल एवढं नक्की.